नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। ओ वसंतराव इथं उभं राहून काय करताय? शेतात गुरं शिरलीत. माझ्या शेतात गुरं शिरली? अरे देवा, गोष्टीत रंगवलेला देव खोटा होता। हा शंभू, गोष्टीत रंगवलेला देव खोटा होता। देव नाहीये रे, देवाचं अस्तित्वच नाहीये। मुळात तुझं अस्तित्व आहे किंवा नाही हाच मूळ प्रश्न पडलाय मला। असशील तर प्रचिती देशील आणि ती नाही दिलीस तर मी मरस्तोवर कपाळ मोक्ष करीन। महादेवा, मी अगदी मरेस्तोवर कपाळ मोक्ष करीन। शांत हो। तुझं दुःख दारिद्र्य तेव्हाच दूर होईल जेव्हा तू शेगावी जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेशील। वसंतराव, हरिओम हरिओम। पुजारी, अहो चमत्कार झाला। चमत्कार होऊन तुमच्या कपाळातनं रक्त व्हायला लागलं की काय? हो, तेच तर सांगतोय पुजारी, तुर्तास माझी परिस्थिती हलाखीची आहे। बायको सारखी आजारी असते, पैशाअभावी मुलीचं लग्नही करता येत नाही, मुलाच्या शिक्षणातही अडथळा आला। हो, त्यात भर म्हणून गुरं शेतात शिरली आणि पिकाची नासाडी झाली। हो, पण चमत्कार काय झाला तो सांगा। हो, तेच तर सांगतोय। अशा रीतीनं जीवनाला कंटाळलेला माणूस शिवभक्त माझ्या मनात आलं, माझ्या महादेवासमोर जावं आणि स्वतःला संपवून टाकावं म्हणून देवळात आलो, महादेवाच्या पिंडीसमोर आलो। तिथे मी माझं डोकं आपटलं आणि काय काय साक्षात्कार झाला गुरुजी। साक्षात महादेवानं साक्षात्कार दिला। काय? होय गुरुजी, देवळाच्या गाभाऱ्यात साक्षात महादेवाचा आवाज माझ्या कानात दुमदुमला। महादेवानं मला सांगितलं, शेगावी जा, शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनानं तुझी कामना पूर्ती होईल। हे कसं शक्य आहे? का शक्य नाही गुरुजी? हो, मी या देवळातला पुजारी, परंपरेनुसार महादेवाची पूजा करणं माझ्याकडे चालत आलेलं आहे। मी आज कित्येक वर्ष महादेवाची सेवा करतोय, पण असा अनुभव मला तरी आलेला नाही बा। पण मला आलाय ना वसंतराव। परिस्थितीने गांधल्यामुळे तुमच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? नाही हो, नाही। मी सांगतोय खरं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा। बरं मग? हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर राहू द्या, पण मला फक्त एवढंच सांगा, शेगाव कुठे आहे? गजानन महाराज तुम्हाला ठाऊक आहेत का? मला शेगावही माहित नाही आणि गजानन महाराजही माहित नाही। ही दोन्ही नाव मी प्रथमच ऐकतोय। असं? बरं, मी तपास करतो। वसंतराव जी, शेगाव आणि शेगावचे गजानन महाराज ही तुमच्या डोक्यातली कल्पना असेल तर तपास करूनही तुमच्या हाती काही लागणार नाही। वसंतराव, मी पुजारी आहे, माझा देवावर विश्वास असणारच, तरीही सांगतो, एक कलियुग आहे। कलियुगात देव प्रगट झालेला किंवा देवाचा आवाज कोणी ऐकलेला माझ्या तरी कानावर आजपर्यंत आलेला नाही। माणसाने स्वकष्टाने परिस्थितीवर मात करावी, देवाच्या भरोश्यावर राहू नये। हरिओम हरिओम हरिओम। बाबा, अहो काय करून घेतलं तुम्ही? विडा बाळ, खोक पाडून घेतल्याशिवाय परमेश्वराला आपली वेदना दिसत नाही, हे आज मला कळलं।
अहो वत्सला, इतकी वर्ष दर सोमवारी निर्जळ उपवास करूनही आपल्या परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. पण आज महादेवासमोर डोकं आपटून घेतलं आणि तो प्रसन्न झाला. शेगाव कुठे आहे? वराडात आहे. तिथे गेल्यावर शोध घेईन. गजानन महाराज? हो, गजानन महाराज. साक्षात महादेवानं प्रकट होऊन सांगितलं. म्हणजे केवढे थोर संत असतील गजानन महाराज. अहो पण वराड जवळ नाहीये. प्रवासासाठी जवळ पैसा अडका आहे का? इच्छा असेल तर मार्ग सापडतो वत्सला. आता परमेश्वरानंच बोलावणं धाडले म्हटल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाही तोच करेल. ही भोळी भक्ती म्हणायची की? काही म्हण, पण एवढं मात्र नक्की की मी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवलेला आहे. तुझी प्रकृती ठणठणीत होईल. बिजूला पाठशाळेत जाता येईल आणि यंदा आपल्या वीणाचं लग्नही लावता येईल. काय वीणा? बाबा नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. या बसा. नाही मी उभा ठीक आहे. अरे वसंता, तुझ्या शेतात गुरं शिरली. त्यांनी पिकाची फार नासाडी करून टाकली. तुझी मेहनत सर्व वाया गेली. हे ऐकून फार वाईट वाटलं मला. नाही, नशीब माझं दुसरं काय सरपंच. हे बघ, तुला काही गरज असेल तर नक्की सांग मला. मला मदत हवी आहे, पण आर्थिक मदत नको आहे. मग तुझ्या घरी काय वाण सामान भरून देऊ का? सरपंच, अरे वसंता, काही हवं असेल तर निसंकोचपणे माग. हे बघ, तू एक भला माणूस आहेस आणि भल्या माणसाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. नाही सरपंच, मला मदत हवी आहे, पण ती तसली मदत नको आहे. तसली म्हणजे? मग कोणत्या प्रकारची मदत हवी आहे माझ्याकडून तुला? शेगाव नावाचं एक गाव आहे. तिथे गजानन महाराज सारखा औलिया राहतो. त्या शेगाव विषयी आणि गजानन महाराजांविषयी तुम्ही मला माहिती द्या. हीच मदत हवी. अरे शेगाव, गजानन महाराज, अरे ही नावं तर मी पहिल्यांदाच तुझ्या तोंडून ऐकतोय रे वसंता. सरपंच, हे बघ, तुला कशासाठी जायचं आहे तिथे? आणि वराड खूप दूर आहे बाबा. महादेवानेच मला त्यांची भेट घेण्यासाठी सांगितलेलं आहे. महादेव? हा कोण महादेव? खालच्या आळीतला काय? वरच्या आळीतला, कैलास पर्वतावरचा साक्षात शंभू महादेव. काय? हरिओम हरिओम हरिओम. आलात? कुठे गेला होता? सरपंचाकडे गेलो होतो. सरपंचांकडे? हो. बघा, सरपंच फार मोठे असं मी. त्यांची बाहेरगावी खूप मोठी ओळख आहे. म्हटलं त्यांना विचारून पाहावं, शेगाव माहीत आहे का? तर ते म्हणाले शेगावही माहीत नाही आणि गजानन महाराजही त्यांना ठाऊक नाही. म्हणाल कोणाला तरी विचारून सांगतो म्हणून. बाबा, शेगाव विदर्भात आहे हे तुम्हाला कळलं ना? मगच इथे तिथे चौकशी करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही विदर्भात गेलात तर तिथल्या लोकांना शेगाव माहिती असेल ना? ते खरं आहे ग, पण काय? मुली, तुझ्या बापाजवळ पुरेसा पैसा नाही. थेट विदर्भात जाऊन शेगावचा ठाव ठिकाणा लागला नाही तर प्रवासाचा सगळा खर्च वाया जाईल. म्हणून निश्चित माहिती कळल्यावरच मी प्रवासाला निघेन. महादेवाने तुम्हाला दृष्टांत दिला, तो खरा की खोटा या संभ्रमात तर तुम्ही नाही आहात ना? वत्सल,
मिळणार मिळणार, आज सेवेची संधी मिळणार. महाराज, मला काही काम सांगणार आहात का? तुला नाही रे, तू काय कामाचा नाहीस. महाराज, महाराज सेवा. हो, आज तुला सेवेची संधी देणार आहोत. खरंच महाराज? हो. उकाडा फार जाणवतोय, उन्हाळा फार कडक आहे, घशाला शोष पडला आहे. आम्हाला रतांब्याचं सरबत प्यावंसं वाटतंय. आणशील रतांबे? पण महाराज, वऱ्हाडात रतांबे कुठे मिळतील? कोकणात मिळतील, तेही शंभू केळकरच्या बागेत. हे शंभू केळकर कोण? आणि महाराज, आपण कधी गेला होतात कोकणात? तुला सेवा करायची ना, नसत्या चौकशा करू नकोस. आम्ही वऱ्हाडात असतो, देशावर असतो, पण त्याच वेळी कोकणात देखील असतो. शंभू आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही त्याला ओळखतो. आता ते कसं ते विचारू नकोस. काय जीवाजी, जाणार ना कोकणात? आणणार ना रतांबे? अवश्य महाराज. आपली सेवा करायची संधी मिळाली तर मी सोडेन कशी. आता फक्त कोकणात कसं जायचं आणि कोणाकडे जायचं तेवढं फक्त सांगा. हे वसंतराव आहे ना, काही कामाचेच राहिले नाहीयेत. मला वाटतं ना त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. अहो, मला तर वाटतं हे ढोंग करतायत वसंतराव. ढोंग? हो. अहो, शेगाव, गजानन महाराज हे असं कोणी अस्तित्वातच नाहीयेत. अहो, वसंतराव आपल्याला दंतकथा बनवून ऐकवतायत. पण असं करण्यामागचं कारण काय? आपल्या गावकऱ्यांची सहानुभूती मिळवून आपलं उदारभरण करण्यासाठी. असं? बा, तुम्हाला माहिती ना, पक्का लबाड माणूस आहे वसंतराव. उगाच कसलं तरी ढोंग करतोय की शंकर बाबानो, काय म्हणालात? काय नाही नाही. मी लबाड माणूस आहे? अरे बाबानो, मी कसली लबाडी केली? आम्हालाच विचारा, शेगाव कुठे, गजानन महाराज कोण आहेत, अशी चौकशी करत गावभर कशासाठी फिरताय? हे बघा, बघतोच आहोत आम्ही. महादेवाने तुम्हाला साक्षात्कार दिला, गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तुमचे दिवस पालटतील असं सांगितलं. हे गजानन महाराज महादेवांपेक्षाही मोठे आहेत का? हे देखील खरं. अहो वसंतराव, तुमचे दिवस पालटण्याचं काम साक्षात्कारी महादेवानेच केलं नसतं. त्यासाठी तुम्हाला शेगावी जायला कशाला सांगितलं असतं? मी सांगतो ना, यांची सगळी बनवाबनवी आहे. आपण यांच्या भानगडीत नको पडायला. चला चला. हरि ओम, हरि ओम. वसंतराव, अहो वसंतराव. कोण? कसं काय, बरं आहे ना? हो, ठीक. हल्ली म्हणजे तुम्हाला कसले कसले भास होत राहिले, अशी गावात चर्चा आहे. भास? आणि तुम्हाला वेळही लागलाय असंही म्हणतायत. हे बघा, मला भासही होत नाहीत, मला वेळही लागलेलं नाही. देवळातला त्या दिवशीचा महादेवाने दिलेला साक्षात्कार मी विसरूच शकत नाही. अजूनही माझ्या अंगावर शहारे येत आहेत. वसंतराव, तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण गजानन महाराजांचं दर्शन झाल्यावर माझी परिस्थिती पालटणार आहे, एवढंच मला ठाऊक आहे. अहो, तुमची परिस्थिती पालटली तर गावाला आनंदच होईल. बरं, येतो मी. हो, या. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. पाणी. मी मरेन तेव्हाच हा त्रास संपेल. ए वत्सला, असं अभद्र बोलू नकोस. गजानन महाराजांच्या कृपेने सगळं ठीक होईल बघ. गजानन महाराज हे एवढे मोठे संत आहेत, तर त्यांना कुणी ओळखत कसं नाही? ओळखण्याचं राहू द्या, पण त्यांचं नाव ऐकलेलं आहे असा एकही माणूस कसा नाही भेटला तुम्हाला? ते कोडच आहे.
हा, पण उद्या ते कोडं नक्कीच सुटेल. ते कसं? शेजारच्याच गावात एक वयस्कर सद्गृहस्थ राहतात. त्यांची मला माहिती मिळाली. त्यांनी बऱ्याच लांबवरच्या तीर्थयात्रा केलेल्या आहेत. त्यांना शेगावविषयी नक्कीच ठाऊक असणार. मी त्यांच्याकडे उद्याच जातो आणि त्यांची भेट घेतो. मार्ग नक्कीच सापडेल. महाराज, चिली मोडताना हसू नका, ठसका लागेल. ठसका नाही रे, धाप धाप. धाप लागली असेल तर पाणी देऊ का? अरे मला नाही रे, वसंताला. बर बर, म्हणजे आपण आता तिथे आहात तर. मी म्हणालो होतो ना तुला, परमेश्वर सहजासहजी प्राप्त होत नाही, आणि तसा तो झाला तर त्याची किंमत राहत नाही. परमेश्वर प्राप्ती आणि यशप्राप्ती कष्ट घेतल्यानेच होते. वसंताला एकमेव आशा होती, ती म्हणजे शेजारच्या गावात ते तीर्थाटन करणारे आजोबा. ते आम्हाला ओळखत असल्याचे सांगतील, पण तेथेही वसंताच्या बदली निराशात पडली. महादेवाची लीला. महादेवाची लीला? हो, महादेवाने त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की आमची आणि शेगावची चौकशी करण्यास कोणी आलं तर त्याला परतवून लावा, आणि तसंच झालं. महाराज, ही महादेवाची लीला की आपली? काय समजायचं ते समज. महाराज, एक प्रश्न विचारू का? विचार. मोहन म्हणाला की आपल्याला रातांब्याचं सरबत प्यायचंय, आणि म्हणून आपण जिवाजीला रातांबे आणण्यासाठी कोकणातल्या पाचलगावी पाठवलं. होय, खरंय. आणि तिथे शंभू केळकर ह्यांच्या बागेतलेच रातांबे मागवले. हो. का कोकणात अन्यत्र कुठे रातांबे विकायला नाही आहेत का? महाराज सांगा ना. चतुर आहेस व्यंकटा. शिवाजीला आम्ही पाचलला पाठवलं, शंभू केळकर पाचलचा, आणि वसंतही तिथलाच. अशी सांगड घालतोय होय व्यंकटा? होय महाराज, मला ठाऊक आहे आता आपलाही संयम सुटत चाललेला आहे. महादेवानं आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपल्याला पार पाडण्याची घाई झालेली आहे. जिवाजीच्या मार्फत आपण वसंताला शेगावात घेऊन येणार आहात, बरोबर ना महाराज? हुशार आहेस. तुलाही पाठवू का दूर वाळवंटात? नको नको महाराज, मला आपल्या चरणापाशीच राहू द्या, आपली सेवा करू द्या. नाही नाही, आता लोकही म्हणायला लागले तू दिलेला दृष्टांत हा दृष्टांत नव्हता, तो भास होता, भास. आता मला पण तसंच वाटायला लागलंय, तो भास होता म्हणून. तू मधाचं बोट दाखवलंस. हो, मधाचं बोट दाखवलंस, पण हे बघ, मला आता कळलंय, शेगाव नावाचं गाव अस्तित्वात आहे किंवा नाही याबद्दल संभ्रम आहे. गजानन महाराज नावाचा कोणी संत आहे असंही वाटत नाही. तुला माझा साष्टांग नमस्कार.